नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी तुम्हाला कथा सांगतोय. चरणहीन कथा मीच लिहिलेली आहे. आणि आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की नरवाहांची पत्नी वत्सला देवी हिचा अचानक मृत्यू झाला आणि दिद्दाची त्याच्याशी जवळीक वाढायला लागल्यामुळे नरवाहन आणि दिद्दा यांच्याबद्दल श्रीनगर मधले लोक तसंच तिच्या दरबारातले लोक यांना सुद्धा काहीतरी वेगळा संशय यायला लागला. पुढे काय झालं बघूया आजच्या भागात. राजमाता दिद्दा आणि प्रधान नरवाहन एका विचारानं काम करायला लागल्यामुळं कंपनीज रक्क आणि गंजाध्यक्ष सिंधू अस्वस्थ झाले होते. त्यांचं महत्व कमी व्हायला लागल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं. शेवटी एक दिवस सिंधू रक्काच्या घरी त्याला भेटायला गेला. प्रणाम कंपनीजी. प्रणाम गंजाध्यक्ष. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज माझ्या घरी कशी काय पायधूळ जडली? कंपनीजी, जर एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना. कंपनीची जरा खाजगीत बोलता आलं असतं तर. रक्कानं मान डोलवली. त्यानं उभ्या असलेल्या सेवकांकडे पाहिलं. ते गुपचूप बाहेर निघून गेले. बोला गंजाध्यक्ष. कंपनीजी, राज्यात जे काही चालू आहे त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला. जे काही म्हणजे म्हणजे राजमाता आणि प्रधानजी यांची घसट जरा आणखीच वाढते असं नाही का तुम्हाला वाटत? रक्क जरासा विचारात पडलेला पाहून सिंधू बोलायला लागला. म्हणजे असं बघा कंपनीजी, प्रधानजींचा सल्ला राजमातेनं घेतला तर तो एक भाग झाला. पण अनेक वेळा राजमाता फारच प्रधानजींच्या कह्यात आहेत असं नाही का वाटत तुम्हाला? हा, तुम्ही म्हणता ते थोडंफार मलाही जाणवतोय, रक्क म्हणाला. पण यात आपण काय करणार? कंपनीजी, आजच्या घडीला त्या दोघांमध्ये काय चालू आहे सांगणं कठीण आहे. पण मला या सगळ्यात कुठेतरी नीतिमत्ता सैल पडायला लागली आहे असं वाटायला लागलंय. तुमच्याकडे याचा पुरावा आहे का? रक्कानं विचारलं. सिंधू उत्तर न देता फक्त मोठ्यानं हसला. हसायला काय आलं? रक्कानं थोड्या रुष्ट स्वरात विचारलं. कंपनीजी, या बाबतीतला पुरावा ना मेनका विश्वामित्राच्या बाबतीत कधी मिळाला ना शकुंतला दुष्यंताला देऊ शकली. तो मला कुठून मिळणार? पण डोळे उघडे असले तर ध्यानात गोष्टी येतातच ना. रक्क थोडं अस्वस्थ झाल्याचं दिसत होतं. पण तुमचं म्हणणं काय आहे? त्यानं सिंधूला विचारलं. कंपनीजी, माझ्या म्हणण्यापेक्षा याचे परिणाम काय होऊ शकतील याचा विचार करा. कसले परिणाम? कंपनीची दोन परिणाम मला स्पष्ट दिसतात. एक धरून चाला की राजमाता प्रधानजींच्या काह्यात नाहीत, पण सर्व राजव्यवहार प्रधानजीच पाहत आहेत. त्यांना राजमातेला बाजूला सारून राज्य ताब्यात गेला किती वेळ लागणार आहे? आणि त्यांचा भाचा राजकुल भट्ट तुमच्या पदावर डोळा ठेवूनच आहे. एकदा का सत्ता प्रधानजींनी बळकावली की तो कंपनीश आणि तुमच्या हातात श्रीफळ. रक्का शेवटी शिपाई गडी हा विचार रक्कानं केलाच नव्हता. आणि आणि काय? दुसरा पर्याय म्हणजे जर राजमाता प्रधानजी म्हणतील ते करत असतील तर मग प्रधानजींना त्यांना बाजूला न सारता सुद्धा हेच करता येईल. पण प्रधानजी असं करू धजतील? कंपनीची भल्या भल्यानं कधी सत्तेचा लोभ टाळता आलेला नाहीये. खरंय तुम्ही म्हणता ते, पण आपण या बाबतीत काय करायचं? कंपनीची, मी काही करून राजमाता आणि प्रधानजीच्या मनात दुरावा निर्माण करतो. तुम्ही फक्त त्यांनी तुम्हाला काही विचारलं तर तो दुरावता वाढवता येईल इतकं बघा. त्या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवलं तरच आपल्याला त्यात लाभ आहे. अन्यथा तुम्ही आणि मी दोघांची गच्छंती अटळ आहे. नाही नाही, असं होऊन चालणार नाही. तुम्ही काय करता येईल ते पहा, मी आहे तुमच्या मदतीला, रक्क म्हणाला. कितीतरी वेळ दोघंही बोलत बसले होते. दुसऱ्या दिवशी सिंधूनं नरवाहांच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. नरवाहन दिवसभर दरबारात काम करून नुकताच घरी येऊन जरा विसावला होता. सिंधू आपल्याकडे कशाला आलाय हे नरवाहनला कळेना. पण आला होता तर त्याला भेटणंही आवश्यक होतं. त्यानं सिंधूला आत पाठवायला सांगितलं. प्रणाम प्रधानजी. सिंधूनं प्रणाम केला. प्रणाम गंजाध्यक्ष. आज घरी कसं काय येणं केलं? गंज खाण्याचं काही काम असलं तर उद्या कचेरीत भेटला असतात. नाही प्रधानजी, गंज खात्याचं काही काम नाही. मग? प्रधानजी, काही गोष्टी कानावर आल्या, थोड्या खाजगी स्वरूपाच्या होत्या आणि त्या राजमहालात बोलणं मला थोडं अवघड पडलं. पण कानावर पडलेलं आणि डोक्यात आलेलं कधी सुखानं जगू देत नाही. म्हटलं तुम्ही इतके सुज्ञ, इतके अनुभवी, तुमच्याशी प्रत्यक्ष बोलूनच खात्री करावी. नरवाहनने एक सुस्कारा सोडला. कसली खात्री करून घ्यायची तुम्हाला? प्रधानजी, केवळ तुमचा एक हितचिंतक म्हणून माझ्यापर्यंत जे आलं ते तुमच्याशी बोलून टाकायला मी आज आलोय. उगाच गोष्टी मनात ठेवून राहणाऱ्यातला मी नाही. नरवाहन काहीही न बोलता नुसता सिंधूकडे पाहत राहिला. क्षण दोन क्षण थांबून सिंधू पुढे बोलू लागला. प्रधानजी, आजकाल राजमाता जे काही करतात त्यात त्यांचा तुमच्यावरचा विश्वास थोडा डगमगायला लागलाय असं मला वाटायला लागलंय.
असं वाटण्याचं कारण? कारण म्हणजे कारण असं काही नाही, पण तुमच्या खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्टीवर त्या नजर ठेवून आहेत असं तुम्हाला नाही का वाटत? नजर असते म्हणजे? मला नाही कधी जाणवलं असं. प्रधानजी, तुमच्याकडे तुमच्या आवडीचे खास पदार्थ करून पाठवले जातात. गेल्या अनेक दिवसापासून तुमचं अन्न तुमच्याकडे राजमहालातून पाठवलं जातं, हे तर खरं आहे ना? हो, ते खरं आहे. आणि त्यात जे पदार्थ असतात ते आवर्जून तुमच्या आवडीचे असतात असतात की नाही? हो, 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 खरं आहे. नरवाहन चाचरत थोडा विचार करत म्हणाला, तुमच्या आवडीनिवडी राजमातेला कशा काय ठाऊक? नरवाहन गप्प राहिला. इथं तुमचं अन्न घेऊन येणाऱ्याला तुम्ही जेवला की नाही याबद्दल माहिती घेऊन येण्याचा स्पष्ट आदेश असतो. कशावरून? नरवाहन विचारलं. तो अन्न घेऊन आला की तुम्ही लगेच जेवता? हो. आणि तो अन्न घेऊन जाणारा सेवक तोपर्यंत काय करतो? तो इथेच बाहेर थांबतो. माझं अन्न ग्रहण करून झालं की भांडी घेऊन माघारी जातो. का? राजमहालात काय भांड्यांची कमी आहे? हा? तो थांबतो तुम्ही जेवला की नाही याची खातरजमा करायला. तुम्ही जेवल्याचं राजमातेच्या कानावर घालायचं असे स्पष्ट आदेश त्याला दिलेले असतात. काहीतरीच. राजमाता माझ्या काळजीपोटी करतात हे. सिंधू मोठ्यानं हसला. तो पुढे म्हणाला, चला प्रधानजी, माझ्या बोलण्यावर तुम्हाला भरोसा नाही हे तर कळलं. तुम्ही असं करा, तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर कंपनीचे रक्क आहेत ना त्यांना विचारा, ते तर तुमचे जुने साथीदार आहेत. त्यांना विचारून पहा, ते सुद्धा तुमचे हितचिंतकच आहेत ना, शत्रू नव्हेत. बराच वेळ गेला तरी सिंधू काही ना काही कारणानं नरवाहन बरोबर बोलत बसला होता. नरवाहनला त्याचं म्हणणं पटत नव्हतं. राजमाता दिद्दाचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे हे त्याला माहित होतं. त्या विश्वासाला तडा जाईल असं काही करायची त्याची इच्छा नव्हती. पण सिंधू बोलत होता ते अगदीच असत्य असेल असंही त्याला वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी जेवण घेऊन राजमहालातून सेवक आला. नरवाहननं लगेच सिंधूच्या बोलण्याची परीक्षा पाहायचं ठरवलं. त्यानं सेवकाला बोलवलं. ए इकडे ये रे, नाव काय तुझं? माझं नाव केशव प्रधानजी. राजमालात काय काम करतोस? मुतपाकखान्यात आहे जी. बरं, ठीक आहे. आज मला जेवायला उशीर आहे. तू गेलास तरी चालेल. नको प्रधानजी, तुमचं होऊ द्या, मी थांबतो. अरे पण मला किती वेळ लागेल सांगता येत नाही. काही हरकत नाही प्रधानजी, मी थांबतो. का रे? तुम्ही जेवण जेवल्याचं मला तिकडे कळवायचं असतं. असं. कोणाला कळवतोस तू? प्रमुख आचारी शिखर यांची जशी आज्ञा आहे, तुम्ही जेवला हे मी त्यांना जाऊन सांगतो, मग ते त्यानुसार राजमातांना कळवतात. असं. आणखी काय कळवतोस तू? तुम्ही कोणते पदार्थ खाल्लेत, कोणते खाल्ले नाहीत हे सुद्धा मी त्यांना कळवतो, म्हणजे तशी त्यांची आज्ञाच आहे. नरवान आता विचारत पडला. सिंधूनं सांगितलेलं खरंच होतं. त्याच्यावर राजमहालातून पूर्णपणे नजर ठेवली जात होती. पण तरीही कुठेतरी काहीतरी चुकत होतं, पण काय हे नरवानला समजत नव्हतं. राजमाता त्याच्याबरोबर स्नेहानं वागत होती असं तो आजवर समजत होता. त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता असंही नरवाहांचं मत होतं. पण मग मग त्याच्यावर अशी नजर का ठेवली जात होती? तो अस्वस्थ झाला. हे सगळं कुठंतरी कमी करायची गरज होती. दिवसामागून दिवस चालले होते. अभिमन्यू मोठा होत होता आणि याच वेळी नरवाहांच्या मनात विरक्तीचा भाव मूळ धरू लागला. त्याचं वय सुद्धा 60च्या दिशेला चाललं होतं. मुलगा अग्निवाहन सैन्यात अधिकारी होता. काश्मीरच्या पूर्वेला त्याची नियुक्ती असल्यामुळं तो सतत घरापासून लांब असायचा. अग्निवाहनची पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर तिथेच असायची. वत्सला देवींच्या मृत्यूमुळं रिकामं घर नरवाहनला खायला उठायचं. एकटेपणा खूप जाणवायचा. राजमहालात राजमाता दिद्दा त्याच्या खाण्यापिण्याकडे जातीनं लक्ष ठेवायची. नरवाहनची क्षमता ती जाणून होती. मनात आणलं तर तो कधीही तिला पदच्युत करून स्वतः राजा बनू शकत होता हे तिला माहीत होतं. त्यामुळे त्याच्याशी वाकडं घ्यायचं तिनं सतत टाळलं होतं. वलगा, राजमाता द्वारकादेवी आणि अभिमन्यू ही तीनच माणसं तिला आपली म्हणता येतील अशी होती. आणि याच वेळी राजमहाल परत ढवळून निघाला. एक दिवस द्वारकादेवीनी दिद्दाला निरोप पाठवला. त्यांची दासी केसर दिद्दाला भेटायला आली. दिद्दा सिंधूच्या बरोबर दरबारात गंजखान्याच्या आवक जावक नोंदी पाहत होती. केसर दरबारात येऊन हजर झाली. प्रणाम राजमाता. कोण? केसर? ये ये, कशी काय आलीस? खरं तर केसर आली तेव्हाच ती काय सांगणार याचा अंदाज दिद्दाला आलेला होता. बऱ्याच दिवसात ती द्वारका देवींना भेटायला गेली नव्हती. राजमाता, आईसाहेब आपली आठवण काढत होत्या. बरेच दिवस झाले आपण भेटला नाहीत. येऊ शकलात तर बरं होईल असं म्हणत होत्या. हो ग, बरेच दिवस झाले त्यांना भेटून. मी येते आज उद्याला, दिद्दा म्हणाली.
सांग त्यांना आजच याला जमेल की नाही सांगता येत नाही. आज दरबारात 2 वकील येणार आहेत, त्यांची भेट घ्यायची आहे. वेळेत उरकलं तर आजच येईल, नाही तर उद्या सकाळी नक्की येईन म्हणून सांग त्यांना. जी राजमाता. केसर निघून गेली. केसर निघून गेली खरी, पण आता दिद्दाला चैन पडेना. तिनं नरवाहनला बोलावलं. तो येऊन हजर झाला. प्रणाम राजमाता. प्रणाम प्रधानजी. प्रधानजी, आज ते 2 वकील येणार आहेत. त्यांना आम्ही आज भेटू शकत नसल्याचं कळवा. त्यांना उद्याची वेळ द्या. आम्ही त्यांना उद्या भेटू. जी राजमाता. राजमाता, प्रकृती तर ठीक आहे ना? आम्ही ठीक आहोत प्रधानजी. का हो, असं का विचारलं? नाही राजमाता, यापूर्वी कधीही तुम्ही दिलेली वेळ बदलली नव्हती. विशेषतः परके वकील येणार असतील तेव्हा तर तुम्ही आवर्जून दिलेल्या वेळेलाच भेटायचात म्हणून काळजी वाटली. दिद्दा हसली. काळजी करू नका प्रधानजी, आम्ही ठीक आहोत. आज आईसाहेबांनी अगदी निरोप पाठवून भेटायला बोलवलंय. त्यांना भेटायला गेलं की त्यांच्याशी बोलताना बराच वेळ जातो. आज आधीच आम्ही गंजाध्यक्षांबरोबर कामकाज बघत बसलोय. त्याच्यानंतर वकिलांना भेटून आम्ही आईसाहेबांकडे जायला होणार नाही. त्यामुळे हे वकील किंवा त्यांची भेट एकच काहीतरी आम्ही आज करू शकू. वकील उद्याला भेटतील. आईसाहेबांना भेटून तसेही बरेच दिवस झाले. त्यांना तिष्ठत ठेवणं योग्य होणार नाही. पण राजमाता, वकील एव्हा ना त्यांच्या मुक्कामाकडून इथे यायला निघालेही असतील. जर आपण त्यांना आज भेटणार नव्हता तर आजची भेट पुढे ढकलल्याचा निरोप त्यांना आधी जायला हवा होता. दिदा विचारात पडली. मग म्हणाली, तुम्ही म्हणता ते सुद्धा खरं आहे प्रधानजी. पण आजवर कधी आईसाहेबांनी मला असा निरोप पाठवला नव्हता. त्यामुळे तितकंच महत्वाचं कारण असल्याशिवाय त्यांनी केसरला निरोप घेऊन पाठवलेलं नसणार. तुम्ही असं करा, वकील आले की आमच्या वतीनं तुम्हीच त्यांची भेट घ्या. त्यांच्या काय मागण्या आहेत ते पहा. आम्ही त्यांना भेटलो काय किंवा तुम्ही भेटलात काय, अर्थ एकच. असं कसं राजमाता, शेवटी अंतिम निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. प्रधानजी, तुम्ही निर्णय घेतलात आणि आम्ही तो फिरवला असं कधी झालंय का? जो तुमचा निर्णय तोच राज्याचा निर्णय. हा माझा गौरव आहे राजमाता. तुम्ही त्यांची भेट घ्या. पहा तरी त्यांच्या मागण्या काय आहेत ते. आज्ञा राजमाता. प्रणाम करून नरवाहन निघून गेला. सिंधू हसला. काय झालं गंजाध्यक्ष, हसलात कशासाठी? तिद्दनं विचारलं. काही नाही राजमाता. सांगा, काहीतरी झालं असणारच. राजमाता, विचारतो त्याची माफी द्या, पण आजकाल प्रधानजीत सगळे महत्वाचे निर्णय घेत असतात असं नाही का तुम्हाला वाटत? दिद्दा काहीच बोलली नाही. राजमाता, क्षमा करा, पण नगरात काय बोललं जातं तितकं तुमच्या कानावर घालतोय. सर्व महत्वाचे निर्णय आजकाल प्रधानजी घेतात. ते म्हणतील त्याला तुम्ही मूकपणे मान डोलावता. त्यानं तुम्ही कधी विरोध करत नाही. तुम्ही अलीकडे अधिकाधिक त्यांच्या कह्यात जाऊ लागलाय अशी चर्चा सगळीकडे चालू आहे. लहान तोंडी मोठा घास घेतोय, माफी करावी. पण तुमच्याबद्दल अशा वावड्या उठू लागणं मला तरी काही योग्य वाटत नाही. असं व्हायला लागलंय खरं, ती दवसासा टाकून म्हणाली. पण प्रधानजींना दुखवणं सध्या तरी आम्हाला आणि राज्याला परवडणार नाही. पण राजमाता, तुम्ही त्यांच्यावर थोडा जास्तच विश्वास टाकू लागलाय. आजवर मी जे काही जग पाहिलंय ते अनुभवातनं बोलतोय. इतका विश्वास टाकला तर शेवटी तो अंधविश्वास ठरून विश्वासघात होण्याची शक्यता वाढते. म्हणजे प्रधानजी तुमचा विश्वासघात करतील असं मी म्हणत नाहीये, तरी आपण सांभाळूनच राहावं इतकं मी म्हणेन. गंजाध्यक्ष, ह्या तुमच्या म्हणण्याला आणखी काही कारण? बाजार म्हटला की बाजार गप्पा आल्याच राजमाता. काहीतरी कानावर येत असतं, ते सत्य असतंच असं नाही. पण सदैव बाजार गप्पांकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. कधी कधी त्यात भविष्यात होऊ शकणाऱ्या घटना सुद्धा चुकून पसरलेल्या असू शकतात. सिंधू काही स्पष्ट बोलला नाही, पण दिद्दाच्या मनात नरवाहांच्या निष्ठेबद्दल थोडीशी संशयाची चिमूट टाकण्यात तो यशस्वी झाला होता. दिद्दानं सेवकाला हाक मारली. तो समोर येऊन उभा राहिला. आज्ञा राजमाता. जरे प्रधानजी त्यांच्या कचेरीत बसले असतील, त्यांना मी हातातलं काम बाजूला ठेवून तातडीनं बोलवलंय म्हणून सांग. जी राजमाता. प्रधान नरवाहन त्यांच्या कचेरीत होते. त्यांच्या समोर लेहचा वकील बसला होता. ते बोलत होते. वकील, तुम्हाला राजमाता दिद्दा यांनी आजची वेळ दिली होती हे मला माहिती आहे. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज त्या तुम्हाला भेटू शकणार नाहीत. तुम्हाला जे बोलायचं असेल ते तुम्ही माझ्याशी बोला. त्यांच्या वतीनं मी निर्णय घेईन. वकील राजमातेला भेटायला आला होता. त्याच्याजवळ राजमातांना देण्यासाठी नजराणा होता. तो राजमातेच्याच हातात द्यायची त्यांची इच्छा होती. तो म्हणाला, प्रधानजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण त्याच भेटू शकल्या असत्या तर. राजमाता दिद्दा देवीनी तुम्हाला भेटून तुमच्या मागण्यांवर निर्णय घ्यायचा अधिकार मला दिलाय. त्यामुळे तुम्ही काय ते माझ्याशी बोलू शकता. वकील काही बोलणार इतक्यात नरवाहनचा सेवक आत डोकावला. कोणाची भेट चालू असताना अशा प्रकारे व्यत्यय आलेला नरवाहनला आवडत नसे. त्याबद्दल काळजी घेण्याच्या सेवकांना स्पष्ट सूचना असत. तो असा डोकवल्यामुळे नरवाहनची भुवई चढली. काय रे? क्षमा प्रधानजी, पण राजमातांकडून तातडीचा निरोप घेऊन दूत आलाय. पाठव त्याला आत. दिद्दाचा दूत आल्यावर नरवाहननं त्याला जवळ बोलावलं. मानेनं खूण करून नजीक यायला सांगितलं. हलक्या आवाजात विचारलं,
काय निरोप आहे? कुजबुजत निरोप्यानं सांगितलं. असं अचानक तातडीचं बोलावणं का आलं हे नरवाहनला कळेना. कचेरीत त्या वकिलाला एकट्याला बसवणं सुद्धा योग्य वाटत नव्हतं. तातडीनं बोलवलं असल्यामुळे तो भेट उरकूनही जाऊ शकत नव्हता. शेवटी नाईलाजानं त्यानं वकिलाला सांगितलं, वकील तुम्ही जरा बाहेर बसा. राजमातांनी मला तातडीनं बोलवलंय, मी पाहतो काय ते. जी प्रधानजी, पण जर राजमाता भेटू शकत असल्या तर पाहतो मी, तुम्ही बाहेर बसा. नरवाहन दिद्दाला भेटायला निघून गेला. पुढे काय झालं पुढच्या भागात ऐकूया ना. आहे की पुढचा भाग अजून. ऐकत राहा चरणहीन. भेटू पुढच्या भागात.